ह्या भ्रष्ट सरकारने जे निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलेले होते ते आश्वासन ह्यांनी पाळलेले नाहीयेत। त्याच्यामुळं आम्ही आज SBI बँकेमध्ये पीक कर्जाच्या फाईल मंजूर करण्यात हे मॅनेजर, त्याच्यामुळे आम्ही त्यांना जॉब विचारायला गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे एक 600-700 प्रकरण आलेले तर त्यांच्या अंडरमधले पूर्ण ब्रँचमध्ये, त्याच्यातले 200-300 त्यांनी फक्त मंजूर केलेले आहेत आणि 200-300 अजून तसेच प्रलंबित राहिलेले आहेत। त्यांना आम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे, जर ह्या 2 दिवसात फाईली तुम्ही शेतकऱ्याच्या लवकर मंजूर नाही केल्या तर तुम्हाला आम्ही तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। आणि शेतकऱ्यांना सिव्हिल, कोणत्याही शेतकऱ्याला सिव्हिल त्यांनी विचारायचं नाही। जर शेतकऱ्याची जर कंप्लेंट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयावर आली तर आम्ही तुम्हाला बँकेत येऊन जशा तसं उत्तर देऊ। काय महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी उद्धव साहेबांकडे तक्रारी केल्या होत्या की साहेब बँकाच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत ते खूप अडवणूक करतायत, आणि मग साहेबाच्या ह्याच्यावर लक्षात आलं त्यावेळेस साहेबांनी खाली संबंधित नेत्यांना आदेश दिले आणि मग आम्ही त्या अनुषंगानं आपले बीडचे जिल्हा प्रमुख गणेशभाऊ वरेकर यांच्या नेतृत्वात या शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्याची उकल करण्यासाठी आम्ही बँकेत गेलो होतो। आणि मग त्या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेशभाऊ वरेकर, आम्ही सगळे पदाधिकारी यांना तिथं त्या बँकेच्या व्यवस्थापकांशी सविस्तर चर्चा केली की बाबा तुम्ही शेतकऱ्याचे हुंडे का बंद केले, तुम्ही शेतकऱ्याला सिबिल का मागता, तुम्ही शेतकऱ्याला अडवणूक का करता, अशा विविध प्रश्नावर जिल्हा प्रमुख बोललेले आहेत। आणि जर हे कामं नाही केलं तर जिल्हा प्रमुख इशारा दिलेला आहे की यापुढे आम्ही बँकेचं कामकाज बंद पडू।